आमने सामने आले सामने आले मारामारी सारखी अवस्था झाली आहे। मारामारी काय म्हणायचं, शिवसेनेचे कार्यकर्ते नेते आमने सामने आले, मारामारी झाली, शिवीगाळ झाली, झटापट झाली। नाही मारामाऱ्या वगैरे काही झाल्या नाही। कार्यकर्ते त्यांची रॅली ते काढू राहिले, आपली रॅली आपण काढू राहिलो। मारामाऱ्या वगैरे काही अरे आता चंद्रकांत खैरेच्या पायाखालची वाळू सरकली त्याला दिसू राहिलं। त्यांची रॅली 100-200 लोकांची, आपली हजारो लोकांची। ते शिवीगाळ करणं त्यांना सोपतं का? शिवीगाळ केली नाही पाहिजे, ह्या मताचा मी माणूस आहे। संताप व्यक्त केला की शिवसैनिकांवर तुम्ही काय हल्ले करू शकता, तुमच्यात काय हिंमत आहे? 4 तारखेला दाखवून देऊ तुम्हाला। 9चा टाइम दिला होता, 1 वाजेपर्यंत। आम्हाला कोणाबद्दल काही बोलायचं नाही, आम्ही हल्ले करणारे नाही। त्यांना म्हणा तुम्हाला काय बोलायचं ते बोला, आम्ही शांततेत घेणार आहे। दानवे यांनी हातात दोन्ही बाजूला दारूच्या बाटल्या दाखवत हे त्यांना म्हणा तुमच्या बी लोकांच्या बाटल्या घ्या ना हातात, तुमच्या बी लोकांच्या बाटल्या आहे ना। शेवटच्या दिवशी शांततेनं प्रचार सुरू होता, गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला। तुम्ही कॅनी हातात घ्या म्हणा, नाही बाटल्या नाही कॅनी। गालबोट कोणी लावलं मग आज गालबोट? मला काही माहित नाही, मी नव्हतो मी आता। आणि विशेष म्हणजे पोलिसांनी सुद्धा, मी आता आलो, आता पोलिसांनी सुद्धा बंदोबस्त वाढवला। अरे बाबा मी आता आलो। संभाजीनगरामधली आपण ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज खरं तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे आणि महायुतीचे कार्यकर्ते हे एकमेकांना भिडलेले आहेत। एकमेकांच्या समोर खरं तर एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करतायत आणि या दोन्ही गटांनी एकमेकांना डिवचल्यामुळे हा राडा झाल्याचं सुद्धा कळतंय। इकडे आपण पाहतोय अंबादास दानवे हे इथे दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय आता दोन्ही गटांमध्ये तुफान राडा होतोय। ढकलाढकली मारामारी व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आणि आत्ताची थेट दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकातून। ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले। छत्रपती संभाजीनगरासाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। अंबादास दानवे यांनी खरं तर दारूची बाटली हातात घेतलेली आहे। ठाकरे गटानं ही दारूची बाटली दाखवल्यानंतर महायुतीने सुद्धा आईस्क्रीम दाखवली आणि या दरम्यानच अंबादास दानवे आल्यावरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाय हाय करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांवरती अंबादास दानवे यांनी 200ची नोट ओवाळली आणि तेव्हापासून हा राडा सुरू झालेला आहे। छत्रपती संभाजीनगराच्या क्रांती चौकातले आपण इथे दृश्य पाहतोय कशा पद्धतीने ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने आलेले आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ठाकरे गटानं दारूची बाटली दाखवली तर दुसरीकडे महायुतीच्या कार्यकर्त्याने सुद्धा आईस्क्रीम दाखवलं। दरम्यान या ठिकाणी अंबादास दानवे ही दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हेही या ठिकाणी दाखल आहेत आणि महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे सध्या रिंगणात आहेत। चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे हे दोघंही या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण पाहतोय ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे। महायुतीमधील शिवसेना शिंदे गट भाजपचे कार्यकर्ते तर मनसेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने इथे दाखल झालेत। महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडून आज प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र क्रांती चौकामध्ये हे दोन्ही ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। पोलिसांनी खरं तर दोघांनाही इथून पुढे आपण रॅली घेऊन पुढे जावी असं आवाहन सुद्धा केलं होतं मात्र पुढे जाण्यासाठी कोणीच तयार होईना आणि आता आपण पाहतोय ठाकरे गट आणि महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे, धक्काबुक्की सुद्धा इथे सुरू आहे। या दृश्यांमध्ये मात्र पोलीस कुठेही दिसत नाहीयेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सुरू आहे। तर आपण एका दृश्यांमध्ये पाहतोय कशा पद्धतीने अंबादास दानवे यांनी दारूची बाटली दाखवली तर दुसरीकडे दानवे यांनी 200ची नोट सुद्धा ओवाळलेली आहे आणि एकमेकांना डिवचल्यानंतर खरं तर ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय।
प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शांततेने खरं तर प्रचार होणं अपेक्षित होता, मात्र आता इथे आपण पाहतोय महायुती आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय।